नमस्कार सगळ्यांना. प्राचीताई नमस्कार. नमस्कार. जय जय नमस्कार. रघुवीर समर्थ. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. जय जय आपला रघुवीर समर्थ. मागच्या एक शुक्रवारचा थोडासा भाग वेगळा झाला, पण आधीचे दोन्ही भाग सगळ्यांच्या लक्षात आहेत आणि त्याच्यामुळे त्यालाच आपण जोडून आजचा भाग सुरुवात करतो आहोत. मला असं वाटतं बाकी काही आपली औपचारिकता आता राहिलेली नाहीये नाही, तुमच्याकडून पूर्णच झालेले ऐकण्यासाठी. आहेत. हो. तुमच्याकडून सगळ्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असतात. त्याच्यामुळे आपण सुरू करूया. हो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण मागच्या दोन भागांमध्ये आपण समर्थांचा जन्म, समर्थांचं बालपण, समर्थांचं पुरश्चरण, समर्थांचं तीर्थाटन आणि कृष्णा तीरात वरचं त्यांचं सामाजिक कार्य कसं सुरू झालं, काय झालं आपण बघितलं. मसूरचा राम मंदिर उत्सव आणि चाफळला सामाजिक केंद्राची म्हणजे चाफळच्या श्रीराम चंद्रांची स्थापना इथपर्यंत आपण सगळं बघितलं. आता समर्थ त्यांच्या कार्यात स्थिर स्थावर होत चाललेत, म्हणजे झालेलेच आहेत. त्यांचं नियोजन तर पक्कच होतं, आपल्याला काय करायचंय आणि काय नाही ते. त्या अनुषंगाने त्यांची बरोबर वाटचाल सुरू झालेली होती. आता ही वाटचाल तर सुरू झालेली आहे. त्यांच्या कार्याची मुळं पक्की रुजत चाललेली होती. आता पुढे काय? आता त्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न की आनंद भुवन निर्माण व्हावं आपल्या महाराष्ट्रात, स्वराज्याची स्थापना व्हावी आणि त्या स्वराज्याचा एक जाणता राजा त्या स्वराज्य त्यांनी करावं, ते अशी स्वराज्याची निर्मिती आणि त्याचबरोबर स्वधर्म संस्थापना, असं हे त्यांचं आनंद भुवनाचं स्वप्न होतं. आता हे स्वप्न पूर्ण कोण करतंय? प्रत्यक्ष आपले शिवाजी महाराज पूर्ण करणार आहेत. समर्थ आता स्थिर स्थावर झालेले आहेत. आता त्यांना ओढ आहे त्या लाडक्या शिवबाची आणि आपल्या त्या होणाऱ्या शिवाजी राजांची भेट. आता त्यांना त्याची खूप मोठी आस लागून राहिलेली आहे. एकीकडे समर्थांच्या सामाजिक कार्याची पाळंमुळं घट्ट रोवली जात आहेत आणि त्याच वेळीस आपले शिवाजी राजे, आपला शिवबा, आपले शिवराय, शिवाजी महाराज यांच्या पण स्वराज्य निर्मितीची बीजं रोवलेली जात आहेत आणि आता त्याला पण आता छान फांद्या फुटायला लागलेल्या होत्या आणि त्याची पाळंमुळं आता चांगल्यापैकी रुजायला लागली होती. आता समर्थांना शिवाजी महाराजांच्या भेटीची आस लागली होती. आता त्याची आवश्यकता होती आणि समर्थांनी काय केलं? समर्थांचा एक गिरी गोसावी नावाचा एक धुरंधर शिष्य होता. ह्या गोसावीचं नाव गिरी का असं पडलं? तर त्यांना अतिशय पर्वतावर, दऱ्या खोऱ्या, इकडे तिकडे फिरायची फार आवड होती, म्हणून समर्थ त्यांना गिरी गोसावीच म्हणत. गिरी गोसावांना त्यांनी पाचारण केलं समर्थांनी आणि त्यांना सांगितलं, आता तुम्हाला एक खूप मोठं कार्य करायचंय. काय कार्य करायचं आहे? तर आता तुम्हाला शिवाजी राजांकडे जायचंय, शिवरायांकडे जायचंय. आता तुम्हाला राजगडावर ते आणि जिजाऊ साहेब राहत आहेत आणि आता तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला कीर्तन करायचंय, सेवा करायची आहे आणि आपल्या सगळ्या कार्याची तुम्हाला आता त्यांना सगळी माहिती द्यायची आहे. सगळ्या आपल्या कार्याचं आणि आपण काय काय करतोय, काय काय नाही, आपल्या योजना काय आहेत, ह्या सगळ्याचं तुम्हाला तिथं जाऊन कथन करायचंय.
गिरी गोसावी अत्यंत आनंदले. प्रत्यक्ष जो भावी राजा होणार आहे स्वराज्याचा, त्याच्याकडे आपल्याला जायला मिळणार आहे. ते चाफळून निघतात. ते थेट राजगडावर जाऊन पोचतात. राजगडावर जिजाऊ साहेबांचा आणि शिवाजी महाराजांचं वास्तव्य असतानाच समर्थांनी किंबहुना त्यांना तिथे पाठवलं होतं. ते गडावर प्रवेशतात. त्यांची सगळी चौकशी होते आणि ते तिथल्या मुख्य महालात येतात आणि शिवाजी राजांना आणि जिजाऊ साहेबांना सांगतात की मला कीर्तन सेवा करायची आहे. शिवाजी महाराज मुळातच धार्मिक होते, आध्यात्मिक होते. जिजाऊ साहेब पण तशाच होत्या. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला की कोणी कीर्तनकार आपल्याकडे येऊन कीर्तन सेवा करणार आहेत. गिरी गोसावींनी प्रथम आपली जुजबी ओळख करून दिली आणि कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तनाला श्रीरामचंद्रांची कथा सांगत होते आणि वालीवधाचं त्यांनी आख्यान लावलं होतं त्या दिवशी. अतिशय सुंदर त्यांचं कीर्तन होतं. अतिशय कीर्तन मनोभावे शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब ऐकतात कीर्तन आणि खूप भारावून जातात त्यांच्या कीर्तनाने. शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब करायला लागतात. गिरी गोसावी त्यांना आता आपली स्वतःची ओळख करून देत आहेत. मग त्यांनी काय केलं, हे सगळं कीर्तन संपल्यानंतर आपल्या स्वामींचा म्हणजे समर्थांचा परिचय करून दिला. त्यांची पूर्ण ओळख करून दिली. त्यांचं कार्य त्यांना कार्याची ओळख करून दिली. ते कसं कार्य करतायत, काय कार्य करता आहेत, कसे आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल, शिष्यांची ओळख करून दिली त्यांनी. आणि असा सगळा त्यांनी वृत्तांत कथन केला. जिजाऊ साहेबांनी आणि शिवाजी महाराजांनी मन लावून सगळं ऐकलं त्यांचं कथन. जिजाऊ साहेब म्हणतात, शिवाजी महाराजांना म्हणतात, आपल्या स्वामींच्या तोंडून, आपले स्वामी म्हणजे शहाजीराजे भोसले, म्हणजे त्यांचे स्वामी, त्यांच्या तोंडून ह्या स्वामींचं मी अनेक वेळा नाव ऐकलेलं आहे आणि टाकळीला त्यांची भेट झालेली आहे आणि बेंगलोरला असताना त्यांची भेट झालेली आहे. हे मला ज्ञात आहे. हेच ते स्वामी असावेत रे शिवबा. आणि शिवाजी महाराज पण चमकले. शिवाजी महाराजांच्याही लक्षात आलं. अर्थात हे त्यांचं सतत बोलणी होत असल्याने राज्याच्या संदर्भात त्यांना ही सगळी नावं ज्ञात होत होती. शिवाजी महाराजांना खूप आश्चर्य वाटलं. तेवढाच आनंद झाला. प्रत्यक्ष स्वामींबद्दल आज आपल्याला इथं माहिती कळते आहे. त्यांचं कार्य करत आहे आणि त्यांच्या चाणाक्ष मनाने अतिशय बुद्धिमान होतेच ते. त्यांच्या लक्षात आलं की हे जे कार्य आहे आणि आपल्या पिताश्रींनी जे सांगितलेलं कार्य आहे, त्या दोघांमध्ये जी काही चर्चा झाली ते आता सुरुवात होती आहे त्याची. आणि प्रत्यक्ष हे स्वामी आपल्यासाठी कार्य करतायत हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांचं एक वाक्य अतिशय सुरेख आहे. गोनी दांडेकरांनी ते एका पुस्तकात लिहिलेलं आहे. ते वाक्य असं की, मातोश्री, आम्हाला आत्ता कळलं की आम्हाला सगळी कुमक कुठून येते. कुमक कुठून येते म्हणजे त्या लक्षात आलं त्यांच्या की आपले जे मावळे, आपली जी प्रजा, ह्याच्यातनं जे आपले सगळे तयार होऊन आपल्या सैन्यात जे येतात आहेत, त्यांची मनगट का बळकट आहेत, त्यांची मन का खंबीर आहेत, ते निर्भय का आहेत एवढे, राजांच्या लक्षात आलं आणि राजांना विलक्षण आनंद झाला. राजांनी त्यांचा यथोचित सत्कार केला, त्यांचं आदरातिथ्य केलं, पाद्यपूजन केलं त्यांचं आणि त्यांना मोठी बक्षिसी दिली. गिरी गोसावींनी नम्रतेने सांगितलं की ही बक्षिसी ही मला नाहीये, ही मी सगळी चाफळ केंद्रात आमचं जे मंदिर आहे, आमचे स्वामी जे काम करतात आहेत त्यांच्याकडे हे सगळं मी देणार आहे. शिवाजी राजांना आनंद झाला की कसे हे स्वामींचे सगळे शिष्य आहेत. खूप आनंद झाला त्यांना. जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज भरून पावले आणि त्यांच्या लक्षातच आलं होतं की हे स्वामी हे जे काय कार्य करतायत हे आपल्या स्वराज्यासाठी कार्य करतायत. गिरी गोसावी राजगडावरून निघाले आणि चाफळला परत आले. समर्थ अतिशय उत्सुक होते की गिरी गोसावी आपल्याला काय येऊन सांगतायत, राजगडावर नक्की काय काय झालं, जे मी सांगितलेलं होतं ते कथन सगळं त्यांनी केलं का नाही, हेही त्यांना माहीत करून हवं होतं.
आणि गिरी गोसावी आले परत, चाफळला परत आले आणि समर्थांना त्यांनी सगळा वृत्तांत जसाच्या तसा त्यांनी कथन केला. आणि त्यांना समजलं, समर्थांना समजलं, हा जो माझा शिवबा आहे हा कसा आहे, हा चालतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, त्याचं आचरण कसं आहे, हे या गिरी गोसावींच्या कथनातून त्यांना पूर्णपणे कळलं. आणि ते समाधान भरून पावले की हाच तो आपल्या स्वराज्याचा भावी राजा, हा जाणता राजा, मर्यादा पुरुषोत्तम, असं समर्थांनी सगळं ओळखलं. आणि समर्थांना खूप समाधान झालं त्याचं. त्यांनी कल्याण स्वामींना बोलवलं आणि कल्याण स्वामींना एक पत्र लिहायला सांगितलं. कुणाला? शिवरायांना. आणि कल्याण स्वामींनी ते पत्र लिहिलं. अतिशय सुंदर. त्या तुम्ही पण सगळेजण भारावून जा, प्रत्येक जण भारावून जाऊ आपण. कल्याण स्वामींनी ते पत्र लिहिलं आणि हे सगळं लगेच बर का, गिरी गोसावींनी कथन केल्या केल्या ते आल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी कल्याण स्वामींचं पत्र लिहून पूर्ण झालं आणि समर्थांनी दिवाकर गोसावींना बोलावलं. की दिवाकर गोसावींनीच पुढे हे सगळं प्रत्यक्ष राजकारण बघितलं, राजदरबारचं काम वगैरे सगळं काम त्यांनी बघितलेलं. त्यांनी ताबडतोब दिवाकर गोसावींना बोलवलं, त्यांना ते पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ताबडतोब राजगडाला निघायचं आहे आणि राजगडावर जाऊन शिवबाच्या हातात हे तुम्हाला पत्र द्यायचंय. दिवाकर गोसावींना पण खूप आनंद होता. तोपर्यंत त्या सगळ्यांना आपल्याला काय कार्य करायचं आहे ह्याचं ज्ञान झालेलंच होतं. दिवाकर गोसावी ताबडतोब निघतात आणि राजगडावर दाखल होतात. राजगडावर दाखल झाल्यावर निरोप जातो महाराजांना की स्वामींचा कोणी शिष्य आलेत दिवाकर गोसावी म्हणून. शिवाजी महाराजांना तेवढाच आनंद होतो. ते दिवाकर गोसावींना वरती दरबारात बोलवून घेतात आणि दिवाकर गोसावी त्यांना ते पत्र सुपूर्द करतात, त्यांच्या हातात देतात ते पत्र. आणि शिवाजी महाराज आपल्या मस्तकाला ते पत्र लावतात आणि ते पत्र उघडतात. पत्र उघडतात आणि पहिल्या 2 ओळी वाचतात. काय त्यांचं मन भारावून गेलं. त्या काय ओळी होत्या हो? त्या पत्राच्या ओळी होत्या, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी निर्धारू, अखंड स्थितीचा आधारू, श्रीमंत योगी. आज बघा, ह्या दोघांची भेट पण झालेली नाही, या दोघांनी एकमेकांना साधं पाहिलेले नाहीये. फक्त हे सर्व एकमेकांना ऐकून आहेत आणि एकमेकांना माहिती करून घेतलेली आहे. फक्त इथपर्यंतच तो प्रवास आहे. दोघांनी एकमेकांना बघितलेलं नाही. आणि श्रीमंत योगी पहिल्याच 2 ओळीमध्ये श्रीमंत योगी म्हणून आहे. शिवाजी महाराजांना खूप आनंद होतो आणि त्यांना वाटतं की इतकं माझा आज मान करत त्यांनी सगळं पत्र नाही मी तुम्हाला सांगत, त्याच्यात 2 ओळी पण अशा होत्या मधल्या की महाराष्ट्र धर्म, मराठी धर्म जो काय राहिला तो तुमच्या कारणे राहिला. शिवाजी महाराजांना आपण जे काय काम करतो आहे स्वराज्य निर्मितीचं, त्याची पोचपावतीच होती समर्थांच्या या पत्रातून. त्यांनी ते पत्र पूर्ण वाचलं आणि ते शेवटच्या 2 ओळींपर्यंत वाचले. आज बघा, त्या शेवटच्या 2 ओळी आपण जर का त्याची परिसीमा आपण गाठतो. समर्थांनी शेवटच्या 2 ओळीमध्ये लिहिलं होतं त्यांना, तुमच्या देशात आम्ही वास्तव्य केलं, पण आम्ही वर्तमान नाही घेतलं, क्षमा केली पाहिजे. आज ते त्यांचे गुरु होणार होते, शिवाजीराजे त्यांचे शिष्य होणार होते आणि अजून भेट नाही झालेली, एकमेकांना बघितलेलं नाही आणि समर्थ आपल्या होणाऱ्या शिष्याला म्हणतात
तुझ्या देशात मी इतके काळ राहिलो, पण मी अजून वर्तमान नाही घेतलं, तुझं खबर नाही घेतली, तुला भेटलो नाही, तुझ्याशी बोललो नाही, मला क्षमा कर म्हणून. शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचं अतिशय ते भारावून गेले त्या पत्राने. आणि पत्र त्यांनी ते बंद केलं आणि दिवाकर गोसावींना म्हणले, आत्ताच्या आत्ता मला समर्थांच्या भेटीला निघायचंय, मी तुमच्याच बरोबर येणार. काही निवडक 4-5 मावळे त्यांनी घेतले. दिवाकर गोसावींना पण एक घोडा दिला आणि ते सगळेजण राजगडावरनं समर्थांच्या भेटीला निघाले. आता शिवाजी महाराजांना विलक्षण ओढ लागली होती की आता मी स्वामींचं दर्शन कधी घेतोय म्हणून. तिकडे त्यांना ओढ लागलेली, इकडे समर्थांना ओढ लागलेली की दिवाकर गोसावींनी शिवबाला माझ्या पत्र दिलं असेल, शिवबाने वाचलं असेल, आता शिवबाचं पुढे शिवबाने काय विचार केला असेल, असं समर्थांना पण त्याची ओढ लागून राहिली होती. त्यांनाही कधी आपल्याला हे सगळं माहित होते असं त्यांना झालं होतं. आणि समर्थ तेव्हा शिंगणवाडीला असतात. शिंगणवाडीला म्हणजे बघा, 11 मारुतीतला एक मारुती आहे शिंगणवाडीला. टेकाडावर आहे, अतिशय निसर्गरम्य ठिकाणे आणि समर्थांना निसर्गरम्य ठिकाणं आवडायची. ते तिथं तेव्हा गेले होते, चाफळून तिथं गेले होते. ते अंतर अगदी खूप कमी, जवळच आहे. तिथं ते गेले होते. शिवबा येतात तिथे, दिवाकर गोसावी, आणि शिंगणवाडीच्या बरोबर तिथे समोर घोड्यावरनं पाय उतार होतात आणि समर्थांच्या पुढे जायला लागतात. आता बघा, हा कुठलाही ह्या भावी राजाला अहंकार नाही, कुठलं अहंता नाही अजिबात. पाय उतार झाल्यावर आमच्या शिवबाने पादत्राणं काढली हो तिथे. दुपारी उन्हाची वेळ होती, तिथे पादत्राणं काढली आणि भर उन्हातनं ते समर्थांना सामोरं जायला निघाले होते. समर्थ नेमके तेव्हा कल्याण स्वामींशी काही गोष्टी करत होते, काही त्यांची चर्चा चालली होती आणि त्याच्यात ते अतिशय व्यग्र झालेले होते. समोर शिवबा उभा, हा समर्थांचा लाडका शिवबा, आमचे शिवराय उभे होते आणि तिथूनच समर्थांना बघून त्यांचे नकळत हात जोडले गेले. वर सूर्य तळपतोय, खाली जमीन तापलेली आहे आणि अनवाणी पायांनी आमचे शिवराय उभे आहेत, असे हात जोडून उभे राहतात की कधी स्वामींचं लक्ष जाते म्हणून. आणि समर्थ कल्याण स्वामींशी काही गोष्टी करता करता समर्थांचं समोर लक्ष गेलं. एका क्षणार्धात समर्थांनी ओळखलं की हा तर माझा शिवबा आहे म्हणून. आणि त्यांनी बघितलं, वर एवढं सूर्य तळपतोय, एवढं ऊन पडलंय, जमीन तापलीये आणि हा शिवबा माझ्या समोर हात जोडून अनवाणी पायाने आहे. त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि तेवढाच खूप आनंदही झाला. कसा आहे माझा शिवबा. समर्थ जागेवरनं उठले, 4 पावलं पुढे आले. शिवराय 4 पावलं उभे राहिले, समोर त्यांच्या उभे होते. शिवबांनी थेट समर्थांच्या पायावर लोटांगण घातलं. समर्थांनी त्यांना खांद्याला धरून उचललं, उभं केलं, त्यांचे खांदे धरलेले आणि दोघही एकमेकांकडे अनिमिष नेत्रांनी बघत होते. दोघांनाही विलक्षण ओढ की आपली कधी एकमेकांशी भेट होतीये. एक गुरु शिष्य आता ते होणार होते आणि त्या दोघांची भेट झाली. 2 उत्तुंग व्यक्तिमत्वांची ही भेट होती, 2 युगपुरुषांची ही भेट होती, 2 अवतार पृथ्वीवर जे झाले होते त्या दोघांची ही भेट होती. अतिशय सुंदर भेट, विलक्षण भेट, आकाश आणि समुद्राची भेट, अग्नी आणि वादळाची भेट, अध्यात्माचा शीतल चंद्रमा समर्थ आणि क्षात्र तेजाचं प्रखर ताप कोणाकडे होती, त्या शिवबांकडे, तो भास्कर. अशा या चंद्रमा आणि भास्कराची ही भेट. डोळ्यात आनंदाश्रू वाहते. दोघं तिथं बसले तिथे. दोघांनाही काही सुचत नव्हतं काही क्षण काय बोलावं. आणि समर्थ शिवबाकडे बघतायत. जसा माझ्या मनात होता, जसं माझ्या मनात त्या शिवबाचं चित्र होतं, तसाच्या तसा आहे, त्याच्यापेक्षा काकणभर जास्त. आणि शिवबांच्याही डोळ्यासमोर जे चित्र होतं की स्वामी कसे असतील, त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन अजून छान चित्र स्वामींचं त्यांच्या डोळ्यासमोर होतं. प्रत्यक्ष दोघं एकमेकांच्या
समोर उभे होते. पहिल्या काही गोष्टी झाल्या त्यांच्यात आणि काही दिवस शिवाजी राजे समर्थांच्या तिथे वास्तव्याला राहिले होते. तिथं राहिले काही दिवस त्यांच्या इथं. आणि कसे राहिले हो? कुठलाही आपण राजा होणार आहोत किंवा आपण दरबारात राहतो, आपण कोण आहोत हे सगळं विसरून एका समर्थांच्या इतर सामान्य शिष्यांसारखे ते तिथं राहिले. अतिशय नम्रपणे पद्धती होता, खूप काही गोष्टींचं नियोजन होतं. महाराष्ट्र धर्म स्वधर्म संस्थापना अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि समर्थांनी खूप गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या आणि शिवाजी महाराजांना त्यांनी अनुग्रह दिला. अनुग्रह दिला आणि त्यांच्यात गुरु शिष्यांचं खऱ्या अर्थी नातं निर्माण झालं. समर्थांच्या इथून ती पूर्ण भेट घेऊन शिवाजीराजांची निघायची वेळ झाली. त्यांचं पावलंच निघत नव्हती हो तिथून. असं त्यांना सतत वाटत होतं की आपण स्वामींच्या सहवासात राहावं म्हणून. समर्थही त्यांना समजवतात, नाही आता तुला निघायला पाहिजे. आणि शिवाजी महाराजे तिथून निघतात. शिवाजी आता समर्थांचं जे कार्य होतं ते आता प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या बरोबर आता सुरू झालेलं होतं. शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष राजकारण आणि समर्थांचं अप्रत्यक्ष राजकारण हे आता एकाच वेळी सुरू झाले. दोघांचाही प्रांत एकच होता, कर्मभूमी पण एकच होती, कृष्णा तीर. शिवाजीराजे राजगडावर राहत होते, समर्थ चाफळला राहत होते. चाफळ आणि अशा गोष्टी जवळपास असं त्यांचं सगळं चाललं, वास्तव्य असायचं. आता पुढे शिवाजी महाराजांचं आणि त्यांचं नातं कसं फुलत गेलं, कसं ते एकमेकांशी गुरु शिष्यांचं नातं निभावत राहिले ते आता आपण बघूयात. समर्थ दासबोध लेखनासाठी शिवथरगडला गेले. अतिशय एक छान जागा त्यांना दिवाकर गोसावींनी शोधून दिली होती. शांत होतात आणि अगदी काही उंबऱ्यांची घरं की आपल्याला फक्त भिक्षेची सोय होईल असं त्यांना रमणीय स्थळ तर हवंच होतं, पण अतिशय शांत एकांत असलेलं की आपल्याला तिथे जाऊन चांगल्यापैकी लेखन करता येईल. आणि दासबोध सारख्या ग्रंथाचं लेखन ते करायचं होतं. ते कल्याण स्वामी अजून काही त्यांचे शिष्य शिवथरगडला आहेत. आणि ते जेव्हा शिवथरगडला गेले तेव्हा समर्थांनी कोणालाच ती खबर लागून दिलेली नाही की ते शिवथरगडला चाललेले आहेत म्हणून. कारण मग सगळ्यांना कळलं की मग ते सगळेजण येणार तिथे आणि मग त्यांना त्यांच्या लेखनात व्यत्यय येणार. ते त्यांना नको होतं. त्यांचं दासबोध लेखन सुरू होतं तिथे. आणि एक दिवस तिथे आमच्या शिवाजी राजांची दोन महत्वाची माणसं येतात, मुजुमदार आणि बाळाजी आवजी चिटणीस. तिथं येऊन पोहोचतात शिवथरगडला, जिथं कोणाला अजून कल्पनाच नाहीये की समर्थ तिथं आहेत. आणि अतिशय आज तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते ठिकाण कसं आहे, त्या काळात तर ते कसं असेल. आणि बरोबर तिथं ते जाऊन पोहोचले आणि समर्थांना आपल्या आपल्या एकांतामध्ये आता कोणतरी आलं, आता आपलं लेखन कसं होईल हे एक क्षण वाटतंय. तोपर्यंत समर्थांना आमच्या शिवबांचा सार्थ अभिमान आला की काय खबरेत त्यांचे कोणालाही माहिती नाही. आनंद झाला आणि ते म्हणले की आपलं कार्य बरोबर झालंय आणि आता आपण शिवबाला बरोबर सहाय्य करतोय. आता तिथं वरती शिवथरगडच्या वरती चंद्रराव मोरेंचा वाडा, त्यांच्या तिथे काही चर्चा करण्यासाठी चिटणीस आणि मुजुमदार तिथे आलेले आहेत. त्यांना त्याच्यात अपयश येतं. आता बघा समर्थ तिथे इतक्या जवळ राहत आहेत तर ते काय बघत बसले नाहीत किंवा त्यांनी काय नुसतं चिटणीसांकडनं मुजुमदारांकडनं ऐकून नाही काय घेतलं. समर्थ म्हणले नाही, मलाही बघायला पाहिजे, मलाही प्रयत्न करून बघितले पाहिजेत. आणि स्वतः समर्थ चंद्रराव मोरेंकडे गेलेले आहेत त्यांच्या वाड्यात. अर्थात
ती त्यांची चर्चा आणि त्या त्यांच्या काही गोष्टीत त्यांना ते सगळं अपयश आलं. आणि आपल्याला तो सगळा इतिहास माहितीच आहे की चंद्रराव मोरेंनी शिवाजीराजांना किती त्रास दिलेला आहे. पण शेवटी शिवाजीराजांनी त्याला जिंकलंच आहे. जावळी शेवटी त्यांनी मोरेंची जिंकलीच आहे पुढे. समर्थन तेवढा पण त्यांनी प्रयत्न केला. आता समर्थांचं जे सगळं मठांचं जाळं आहे, समर्थांचे काय आहेत एकमेकांना पोचवत आहेत. आता समर्थ आणि शिवाजी राजे यांच्यात प्रत्यक्ष चर्चा होत आहेत. सगळ्या खबरांच्या बातम्या सगळ्या खबरा पोहोचवत आहेत एकमेकांना. आता एक फार उत्तम उदाहरण आहे कण्हेरीचा मठ. वाई, मांढरदेवी अशा सगळ्या त्या डोंगरांच्या मध्ये ते कण्हेरी गाव आहे. वासुदेव गोसावी त्या मठाचे मठाधिपती आहेत. आता समर्थांचे खबरी म्हणजे समर्थांचे शिष्य कसे काम करत होते बघा. तिकडनं विजापूरहून अफजल खान निघालेला आहे. विडा उचलून तो निघालेला आहे. तो विजापूरहून ज्या दिवशी प्रस्थान करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अगदी 2-3 दिवसातच कण्हेरीला वासुदेव गोसावींना खबर समजली की तो अफजल खान विजापूरहून निघालेला आहे म्हणून. त्यांनी ताबडतोब ती बातमी समर्थांपर्यंत पोहोचवली. आता हा अफजल खानाबद्दल माहिती जेव्हा कळली तेव्हा तो कसा आहे काय आहे आणि आता आपल्या महाराष्ट्रात येतोय, आपल्या इथं प्रांतात येतोय म्हटल्यावर जरा सगळ्यांना थोडीशी भीती थोडीशी निर्माण झाली होती की आता ह्याला कसे हाजी, हा हे मोठं संकटच आहे याच्या रूपाने आलेलं. आता ह्याला आपल्याला सामोरं जायचंय. समर्थांनी काय केलं? समर्थांनी ताबडतोब एक पत्र लिहिलं. शिवाजी महाराजांनाही केलं ना तर ते पत्र काहीच महत्वाचं नव्हतं. ते इतक्या साध्या साध्या ओळी होत्या आणि ते पत्र त्यांनी राजगडावर पोहोचवलं, शिवरायांकडे पोहोचवलं. शिवरायांनी ते पत्र वाचलं. त्यांचं काय म्हणजे हा काय विशेष काहीच मजकूर नाहीये. हे इतकं साधं सुधं पत्र तातडीने समर्थांनी पाठवलं आहे. हे कशासाठी पाठवलं आहे असं त्यांना वाटायला लागलं. त्यांनी ते पत्र एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं. पण त्यांच्या लक्षात आलं की समर्थांनी हे जे तातडीनं पत्र पाठ आहे ह्याच्यात निश्चित ओळखायचे आहेत असं शिवाजी महाराजांनी ओळखलं. तेही तेवढेच विलक्षण बुद्धिमत्तेचे हो. आणि उगच का ते समर्थांचे शिष्य झाले. त्यांनी बघितलं, परत 2-4 वेळा पत्र वाचलं त्यांनी आणि त्यांनी त्या पत्रावरनं ओळखलं समर्थांनी काय लिहिलं होतं. विजापूरहून विजापूरचा सरदार निघाला आहे. आणि ते पत्र कसं होतं की त्या पत्राची ओळ, त्या ओळीतलं पहिलं अक्षर होतं वि, दुसऱ्या ओळीचं अक्षर होतं जा, तिसऱ्या ओळीचं अक्षर होतं पू आणि विजापूरचा सरदार निघाला आहे असं ते पत्र होतं. म्हणजे बघा समर्थांनी पण कसं ते पत्र लिहिलं आणि शिवाजी राजांनी पण कसं ते पत्र ओळखलं. अशा रीतीने शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटलं की समर्थांचे शिष्य कसे काम करत आहेत आणि कसे आपल्या स्वराज्य निर्मितीसाठी सहाय्य करत आहेत, किती ह्या कार्यात ते झटत आहेत असं शिवाजी राजांच्या लक्षात आलं. आता मोठी गोष्ट, अफजल खान वाईत येऊन थडकलेला आहे. अनेक निरोप पाठवतायत. आता ह्या मोठ्या संकटाला कसं सामोरं जायचं. शिवाजी राजांनी समर्थांची भेट घेतली. दोघांनीही एकमेकांशी काही गोष्टी केल्या आणि त्याच्यातनं असं ठरलं की प्रत्यक्ष अफजल खानाची भेट घ्यायची. पण मात्र त्याला प्रतापगडावर पोचायचं, बोलवायचं. आपण काही खाली वाईट पसरणीत जायचं नाही, त्याला प्रतापगडावर बोलवायचं. तर ते सगळ्यांना तो इतिहास सगळा माहितीच आहे. समर्थांनी काही खूप छान गोष्टी सांगितल्या बरं का
शिवाजी राजांना. साध्या साध्या गोष्टी की ज्या उदाहरणार आहे त्यांनी, की पूर्वेच्या बाजूतनं पाणी जे वाहत येत आहे ते तू शिवबा पी पाणी. का तर तुझं ते मनोबल तुझं वाढेल. कारण त्या अफजल खानाला तोंड द्यायचं म्हणजे प्रचंड निर्भयता हवी होती. अर्थात ती राजांकडे होतीच, काही प्रश्नच नाही. पण अजूनही ते वाढवण्यासाठी काय करायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टी समर्थांनी त्यांना सांगितल्या. आणि आपण जे म्हणतो ना आपल्या आत्ताच्या सध्याच्या भाषेत, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, ते त्या दोघांचे तयार होते हो. कितीतरी त्यांच्या योजना तयार होत्या, कितीतरी त्यांचे प्लॅन तयार होते. फक्त समर्थ त्यांना शिवबा जे काय करशील तो प्रसंग जाण, तो काळ जाण, आणि मग तू निर्णय घे, असं समर्थांनी सांगितलं. झालं. अफजल खानाला आमंत्रण गेलं भेटीचं. शामियाना प्रतापगडावर उभारला गेला. भेटीची वेळ निश्चित झाली. समर्थांनी झालं. भेटीचा दिवस उजाडला, भेटीची वेळ येऊन ठेपली. आणि आमचे समर्थ कुठे उभे आहेत? शिव प्रतापगडाच्या बरोबर समोरचा महाबळेश्वरचा कडा, कोकण कडा, तिथं समर्थ उभे आहेत. त्यांच्या भेटीच्या वेळेच्या आधीच समर्थ तिथं येऊन काही असे हात बांधून उभे आहेत, सतत समोर प्रतापगड कडे बघतायत. एवढंस तिथून ते अंतर बघितलं ना तर थोड्याफार गोष्टी आता पण आपल्याला बघू शकतो आपण दिसत. तो शामियाना तिथं उभारलेला त्यांना दिसत होता. आणि एक असा पांढरासा एक ठिपका गड उतरताना त्यांना दिसत होता. त्यांनी ओळखला हाच माझा शिवबा आहे. आणि हा आता कुठं चाललाय तर त्या अफजल खानाच्या त्या राक्षसाला भेटायला चाललाय. समर्थांनी रामरायाला आणि तुळजाभवानीला प्रार्थना केली, माझ्या या शिवबाचं रक्षण करा तुम्ही. तो खूप मोठी विलक्षण कामगिरी करायला निघाला आहे. आणि समर्थ ही सगळी अफजल खानाची भेट, तिथं अफजल खानाचा वध, आणि मग त्या ज्या तोफा डागणार होत्या की आपण आपल्या कामात पत्ते झालो, ते साठी त्या आपण यशस्वी झालो हे सांगण्यासाठी त्या तोफा वाजणार होत्या. आणि मग तिथून पुढे शिवांचा जो काय नियोजन होतं ते सुरू होणार होतं. समर्थ तिथं पूर्ण वेळ एका स्थितीत उभे होते हो. समोर लक्ष होतं त्यांचं, कान त्यांचे त्या तोफांच्या आवाजाकडे लागलेले होते. आणि तोफांचा आवाज झाला. समर्थ विलक्षण आनंदले. त्यांना समजलं की शिवबाने आपली कामगिरी केली. प्रत्यक्ष सगळं आपल्याला वृत्तांत कळेलच, पण जे काय झालं आता ते खूप चांगलं झालेलं आहे. आणि समर्थांना स्वतःचाच एक श्लोक आठवला. समर्थ म्हणले, समर्थाच्या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? कोण हो आमच्या शिवबाला कोण हात लावणार आहे? कोण शिवबाचं काय वाईट करणार आहे? कोण त्याचं काय वाईट चिंतणार आहे? हा माझा शिष्य आहे, हा रामराया, आणि तुझा भवानी त्याच्या पाठीशी आहे. अशा रीतीने अफजल खानाच्या त्या जी स्वारी होती त्याच्यात पण समर्थांनी शिवबांना सहाय्य केलेलं आहे. त्यांना खूप गोष्टीचे सल्ले दिलेले आहेत. ही कामगिरी फत्ते झाली. समर्थांचं आणि शिवबांचं काम पुढे पुढे जातच होतं. असंच एकदा काय झालं, आणि शिवबांवर प्रेम होतं बर का, पण म्हणून त्यांनी शिवबांचे कान धरायला पण कमी नाही केलेलं. हा प्रसंग कधी घडला? समर्थ शिवथरगडला होते आणि दिवाकर गोसावी उद्धव स्वामींना सांगितलं होतं, तुम्ही इथं सगळी व्यवस्था बघा, सगळ्या खबरांवर तुम्ही लक्ष ठेवा म्हणून. आणि प्रत्येक गोष्टीत सल्लामसलत घेणारे शिवबा, त्यांनी जेव्हा शाहिस्ते खानावर पुण्यात त्यांनी स्वारी केली, तेव्हा मात्र समर्थांना काही खबर नव्हती दिली, आणि ते न खबर न देताच शाहिस्ते खानावर चालून गेले आहे. आणि अर्थात शाहिस्ते खानाचा वध नाही झाला, ते बोटांवरच त्याच्या निभावलं, आणि शिवबा परत आलेले आहेत. जेव्हा समर्थांना ही बातमी कळली तेव्हा त्यांनी शिवबांनाही सांगितलं की शिवबा तू असं काही करत जाऊ नको रे.
नीट प्रत्येक गोष्टी विचार करून जात जा, आणि तू सांगितलं नाहीस, तू मला काही खबरच केली नाही, आणि तेवढीच कान उघडणी त्यांनी दिवाकर गोसावी आणि उद्धव गोसावींची केली की तुम्हाला ही बातमी, शोभा तिकडे गेलेला आहे, तुम्हाला ही बातमी समजली, तर तुम्ही माझ्यापर्यंत ती का नाही पोहोचवली, अशी पण कान उघडणी त्यांनी केलेली आहे. असेच सगळे पुढे दिवस सरकलेले आहेत. दोघांचंही काम उत्तम रीतीने चाललेले आहेत. खूप गड किल्ले शिवाजी महाराज घेत आहेत. समर्थांचे इकडे मठांच्या करवी सगळं काम व्यवस्थित पार पाडत आहे. दोघही एकमेकांच्या दोघा साह्याने सगळं काम करतात. आणि स्वराज्य निर्मिती आता होईल असं आता समर्थांना वाटतच आहे. स्वप्न तर त्यांचं होतच आनंद भुवनाचं. अशा ह्याच्यात औरंगजेबाकडनं जो शिवाजी महाराजांचा आपल्या राज्याला जो काय त्रास होत होता, त्याच्यात आग्र्याची भेट ठरली. आग्र्याची भेट ठरली तेव्हा सुद्धा राजे समर्थांकडे गेलेले आणि समर्थांकडे जाऊन चर्चा केलेली की आता गत्यंतरच नाही, आता आग्र्याला जायलाच लागणार आहे म्हणून. समर्थांनी खूप काही गोष्टी शिवबांना आपल्या सांगितल्या आणि शिवबा राजगडहून आग्र्याला गेले. पुढे आग्र्याचा इतिहास आपल्याला माहितीच आहे. आग्र्याच्या अटकेत गेले, तिथे अडकले, त्याच्या जबड्यात अडकले. एवढा मोठा पहारा, सगळं आपल्याला सर्वश्रुत आहे तो इतिहास. आता तिथून निघायचं कसं काय, शुभांनाही शुभाही विचार करत होते. विलक्षण बुद्धिमत्ता आणि अतिशय सावधपणा. सगळ्यात सावध कोण असेल, 24 तास दक्ष असणारा राजा आणि 24 तास अखंड सावधान असणारी व्यक्ती किंवा राजा कोण, तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे शिवरायच आहेत स्वतः. अतिशय सावधानतेने ते पावलं उचलत होते. त्यांचं सगळं नियोजन ठरलं आणि आमचे शिवाजीराजे आग्र्याहून बाहेर पडले, त्या अटकेतून बाहेर पडले. ते सर्वप्रथम मथुरेला आले आणि मथुरेहून त्यांची कूच पुढे इकडे सुरू झाली. संभाजीराजांना त्यांनी मथुरेत ठेवलं आणि ते पुढे निघाले. ह्या सगळ्या अटकेच्या काळात त्यांचे सगळं नियोजन पूर्ण ठरलेलं होतं. हे जर का ह्याच्यात अपयश आलं तर काय करायचं, त्याच्यात अपयश काय आलं तर काय करायचं, कसं कसं जायचं, राजगडापर्यंत पोहोचायचं, पूर्ण नियोजन झालेलं. शिवाजीराजे तिथून बाहेर पडलेत. शिवाजीराजे मथुरेतून तिथून निघाले. आता जेव्हा समर्थ तीर्थाटन समर्थांनी केलं, देशभ्रमण केलं, तेव्हा समर्थ काय करायचे, ठिकठिकाणी जायचे आणि मारुती स्थापन करायचे. तिथं एखादा शिष्य घ्यायचे, त्याला त्या सगळी मंदिराची मठाची व्यवस्था बघायला. म्हणजे असं मठाचंच असं स्वरूप नव्हतं, पण त्याच्यानंतर ते जेव्हा महाराष्ट्रात इथं स्थिर झाले, खरं त्यांचं मठांचं कार्य सुरू झालं, तेव्हा त्यांनी मग ते भारतात पण ते मठाचं कार्य सुरू केलेलं आणि त्या शिष्यांना तसे तसे त्यांनी सल्ले दिलेले आणि त्यांचं काम सुरू केलेलं. मथुरेहून शिवाजीराजे निघाले. त्यांच्या जशा राजगडापर्यंत पोचायच्या जशा जशा योजना होत्या, त्याच्यातली एक मुख्य योजना काय, तर समर्थांच्या या मठातून त्या मठातून त्या मठातून त्या मठात जायचं. शिवाजीराजे पहिल्या मठात पोहोचले. तिथं समर्थांचे 10 शिष्य होते. 10 शिष्य तयार होते. तिथं शिष्य संप्रदाय तोपर्यंत वाढवतच चालले होते ते, आणि त्यांच्या वेळोवेळी सगळ्या बातम्या घेत होते, त्यांची सगळी खबर घेत होते. त्यांचं कार्य कसं काय चाललेलं आहे ते सगळं त्यांना श्रुत होतं. समर्थांचे 10 शिष्य त्या मठात तयार होते. ते 10 शिष्य आणि 11वे महाराज हे सगळे संन्याशाच्या वेशात पुढच्या गावातल्या पुढच्या मठापर्यंत जायचे. पुढच्या मठात समर्थांचे 10 शिष्य तयार असायचे आणि पहिले 10 शिष्य परत माघारी यायचे आणि परत 10 शिष्य आणि 11वे महाराज, असं करत करत अशी दरमजल करत, आणि ह्याच्या एवढी मठांच्या व्यतिरिक्त जी कुठे कुठे त्यांना जायचं आहे, कसं कसं यायचं आहे, ह्या सगळं नियोजन केल्याप्रमाणेच ते राजगडापर्यंत पोहोचत होते.
ते तुमचा आवाज येत नाहीये. म्यूट झाला आहात बहुतेक तुम्ही. येतोय आवाज? हा, आता बरोबर. कुठपर्यंत ऐकलं? कुठपासून म्यूट झालं? एखाद्या मिनिटाचं गेलं असेल, अर्धाच मिनिट अगदी. हा, शेवटचे नाही दोन मग तीन ठीक आहे. वाक्य. हा. हो, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. आता इकडे महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रातली जर का जनता परत बिथरली, प्रजा परत घाबरायला लागली, आपला राजा तर तिकडं, होणारा राजा आपला तिकडे आहे, आता आपलं काय होणार? आणि जर का ह्यांनी परत इकडे असा विचार केला आपलं काय होणार, आणि जर का परत नुकसान व्हायला लागलं तर काय करायचं? समर्थांना मठ मंदिरातल्या पूजा अर्चा उपासना महत्वाच्या होत्याच, पूर्णपणे महत्वाच्या होत्या. समर्थांनी काय केलं असेल तिकडे? हा 9 महिन्याचा जो काळ होता, त्यांनी सगळ्या आपल्या शिष्यांना, सगळ्या मठाधिपतींना, महाराष्ट्रात जेवढे जेवढे होते सगळ्या शिष्यांना बोलवलं, एकत्र केलं. आणि काय सांगितलं असेल त्यांना? सगळ्या मठांना कुलप लावा, आता पूजा अर्चा आपल्याला करायची नाहीये, आता आपल्याला सगळं बाहेर पडायचं आहे. आणि त्यांचं जे मनोधैर्य खचत चाललेलं आहे ते आपल्याला परत आणायचंय, परत सगळ्यांना निर्भय करायचं आहे. आता जी आपली स्वराज्याची घडी बसत आहे, आता जे राज्य निर्माण होणार आहे, ते बिलकुल फिसकटता कामा नये, बिलकुल विस्कटता कामा नये. आता आपल्याला हे काम करायचंय, चला 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 सगळ्यांना म्हणतायत. आणि स्वतः समर्थ पण चाफळमधनं बाहेर पडलेले आहेत, सगळ्या मंदिरांना शिष्यांना कुलप घालायला सांगितले आहेत. आणि हे समर्थ आणि त्यांचा सगळा शिष्य परिवार पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, सगळ्यांना आधार देतोय, सगळ्यांना समजवून सांगतायत आपला राजा परत येईल, तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्ही अजिबात घाबरू नका, असं सगळ्यांना निर्भय करत, सगळ्यांना आधार देत समर्थ अभय सगळ्यांना दिलं त्यांनी. आणि त्यांचं कार्य सुरू केलं. तोपर्यंत हा सगळा काळ संपला आणि शिवाजी राजे सुखरूपपणे राजगडावर पोहोचले. समर्थांना खूप आनंद झाला, माझा शिवबा सुखरूपपणे परत आला. आणि ह्या काळात म्हणजे समर्थ तेवढ्यावरच नाही थांबले, जिजाऊंना सुद्धा भेटून आलेले आहेत. आणि 3-4 गड त्यांनी बघितले, आणि तिथली व्यवस्था पूर्ण चालली का नाही, का आपला राजा नाहीये म्हणल्यावर मग आपण कसंही राहिले तर चालतंय? बिलकुल नाही. आणि शिवाजी महाराजांचंच सैन्य, ते शिवाजी महाराजांचेच लोक. आणि त्यांना खात्री पटली की काही नाही, सगळे गडाचे कारभार आणि सगळे व्यवस्थित चालू आहेत. आता शिवाजी महाराजांनी परत आल्यावर, राजगडावर परत आल्यावर आग्र्याहून सगळं वैभव आपलं परत आणलं, गेलेले सगळे किल्ले परत आपले मिळवले, आणि पुन्हा एकदा व्यवस्थित स्थिरतावर झाल्या. आता अजून स्वराज्य निर्मिती होतीये, ह्याच्याकडे पुढे पावलं पडतायत. अर्थात समर्थ तर आहेच. आता समर्थांचं स्वप्न, ह्या स्वराज्य निर्मिती ही करायची, स्वराज्य निर्माण करायचं, आणि सिंहाधिष्ठित राजा शिवबा झाले पाहिजेत, त्यांना सिंहासनावर बसवलं पाहिजे, त्यांना राज्याभिषेक झाला पाहिजे, आणि ते राजा म्हणून ओळखले गेले पाहिजेत. ते राजा आहेतच, पण ते राजाची राज्याभिषेक न झाल्याने ती उपाधी त्यांच्या जवळ नव्हती. सगळ्यांचे ते राजेच होते, प्रत्येकाने त्यांना राजाच मानलेलं होतं. पण शिवबांबद्दल जे समर्थांना जे वाटत होतं, नाही, आता वेळ आलेली आहे, ती आता सिंहाधिष्ठित शिवबांनी व्हावं आणि त्यांनी राजा व्हावं. हा पूर्ण जाणता राजा आहे, आणि ह्यामुळे आपल्याकडे आता परत रामराज्य येईल असं त्यांना वाटलं. आणि ते स्वप्नच बघतायत ह्या सगळ्या गोष्टीचं. आणि त्यांनी शिवबांना बोलवून घेतलं आणि शिवबांना सांगितलं. शिवबा त्यांना नम्रपणे म्हणतायत की म्हणे, माझ्या मनात हे असं काहीच नाही, प्रजा आता सुखात नांदते, प्रजेसाठी जे करायचं आहे ते मी सगळं करतोच आहे, कशासाठी ही जरुरी? समर्थाने त्यांना समजावून सांगितलं की नाही, ही उपाधी आता तुझ्याकडे छत्रपतींची यायला पाहिजे, याच्यामुळे आपलं राज्य जास्त चांगलं होईल, आणि त्याची अतिशय गरज आहे. समर्थ शुभांना पटवून सांगतात, ते त्यांनाही पटलं. आणि शिवराज्याभिषेकाची तयारी सुरू झाली.
सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवाजीराजे आमचे सिंहासनावर आणि छत्रपती, मला असं वाटत होतं की आपण प्रत्यक्ष गडावर जावं आणि तो सोहळा आपल्या डोळ्यांनी बघावा म्हणून, असं प्रत्येकाला वाटत होतं. प्रत्यक्ष नागा भट्ट होते, काशी विश्वेश्वराचे मुख्य, तिथले तिथं राहिलेले नागा भट्ट तिथे आलेले होते. आणि समर्थांनी सगळी कुठपर्यंत तयारी आली आहे, काय तयारी करावी, असं सगळं सांगितलेलं पण होतं. शिष्यांना सांगितलं होतं, शिवबांना सांगितलेलं होतं कसं कसं काय वाटेल. आणि राज्याभिषेकाचा दिवस, सिंहासनावर बसण्याचा दिवस निश्चित झाला. समर्थ खूप आनंदी होते. माझं पूर्ण आता स्वप्न होणार सगळं, त्यांना आता खात्री पटली होती. शिवबांनाही खूप आनंद होत होता की स्वामींनी आपल्याला आज्ञा केलेली आहे. शिवबांनाही पटलं होतं की नाही, आपल्याला छत्रपती व्हायला पाहिजे. समर्थांनी सांगितल्यावर आणि समर्थांची आज्ञाच होती, त्याच्यामुळे तर ते तयार झालेच. शिवबांनी समर्थांना स्वतः येऊन आमंत्रण दिलं. समर्थ तेव्हा काही बोलले नाहीत आणि समर्थ येणारच. आज समर्थांचंच ते स्वप्न आहे की त्यांनी सिंहासनावर बसावं, छत्रपती व्हावं, म्हणजे समर्थ येणारच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सोहळा सगळा सुरू झाला, तो पारही पडला. आणि पण समर्थ राज्याभिषेकाच्या सोहळ्याला गेले नाहीत. आज त्यांचं स्वप्न होतं, पण ते गेले नाहीत. आपल्याला आश्चर्य वाटतं, का नाही गेले, त्यांना काही शक्य नव्हतं का? तर त्यांना आयत्या वेळी काय वाटलं का काय जाऊ नये वगैरे. त्यांनी दिवाकर गोसावींना पाठवलं होतं तो सगळा सोहळा बघायला. तिथलं सगळं आल्यावर वृत्तांत कथन जे करतील तो ऐकायचा होता त्यांना. दिवाकर गोसावींना त्यांनी पाठवलं आणि स्वतः नाही गेले ते. आणि जर का त्याचं कारण जर का समजलं ना आपल्याला, तर आपल्याला खूप आश्चर्य वाटतं आणि समर्थांबद्दल जो अभिमान आहे त्याच्यात अजून भर पडते, अजून विलक्षण अभिमान वाटतो. समर्थ का गेले नाहीत? तर हा शिवबा माझा शिष्य आहे आणि जेव्हा त्याचा गुरु त्याच्या समोर बसलेला असेल, तेव्हा त्याला सिंहासनावर बसायला संकोच होईल आणि ती राजचिन्ह सगळी धारण करायला त्याला संकोच होईल. आणि तो होऊ नये आणि अतिशय आनंदाने, प्रसन्न मनाने, संकोच न होता त्यांनी त्या सिंहासनावर बसावं म्हणून समर्थ गेले नाहीत. त्यांना काय तो बघायचा नव्हता का हो सोहळा? त्यांचं स्वप्नच होतं. त्यांना ते त्या दिवसाची विलक्षण यांनी वाट बघत होते ते, पण त्यांनी तो सोहळा नाही बघितला. दिवाकर गोसावींचा पण तिथं खूप छान सत्कार झाला. त्यांना खूप तिथं मान मिळाला आणि अतिशय डोळ्याचं पारणं फिटणारा सगळा शिवराज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. आणि दिवाकर गोसावी परत आले. समर्थांनी उत्सुकतेनं आल्या आल्या त्यांना विचारलं, कसा रे झाला शिवबाचा सोहळा? शिवबा माझा कसा सिंहासनावर बसला? आता तो छत्रपती झाला, कशी त्याने राजचिन्ह सगळी धारण केली? मला तुम्ही लवकर सांगा म्हणून. आणि मग दिवाकर गोसावींनी त्यांना त्यांचा पूर्ण तो सगळा वृत्तांत कथन केला. खूप आनंद झाला, खूप मन भरून पावले. म्हणजे मग ते काय, ते जे सारखं म्हणत होते ना, स्वप्न जे देखिले ते ते तैसेची होत असे. आणि खरंच हे आनंद भुवनाचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं. म्हणजे समर्थांचं जे काय सामाजिक कार्य चाललं होतं त्याला यशाची झालर लागली आणि खूप पुढे आनंदी आनंद झाला. आता आपण विचार करतो की मग समर्थांनी कार्य केलं, स्वराज्यामध्ये जे अप्रत्यक्ष राजकारण केलं, ते काय केलं, म्हणजे नक्की काय केलं, ते कार्य कसं केलं, त्याचं नियोजन कसं होतं, त्याला बैठक कशी होती? तर समर्थांनी काय असंच हवेत कार्य नाही केलं, तुला जमेल ते तू कर, तुला जमेल ते तू कर, मला जमेल ते मी करेन, असं नाही. पूर्ण नियोजनबद्ध कार्य होतं. आणि त्या समर्थांची ती चतुसूत्री होती. ती चतुसूत्री काय होती? तर मुख्य कथा, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप. ही ज्या ज्या चार गोष्टी, ही त्यांची कामाची चतुसूत्री होती. आणि त्या त्या आधारितच ते त्यांचं कार्य स्वतःही करत होते आणि त्यांचे शिष्य, मठाधिपती, महंत, ते सगळं तसं कार्य करत होते.
मग आता हरिकथा निरूपण म्हणजे मग त्याच्यात काय करत होते, तर तेव्हा अनेक पंथ आपल्याकडे होते, अनेक उपासना पद्धती होत्या आणि सगळेजण असं थोडस भरकटल्यासारखी परिस्थिती होती. कोणी ह्या देवतेचं करतंय, कोणी कुठल्या देवतेचं करतंय, कशाला कुणाचा काही मेळ नव्हता, असंच चाललं होतं. मग अशा वेळेस समर्थांनी आणि समर्थांच्या या महंतांनी काय केलं, तर श्रीरामचंद्रांसारखे सर्व गुण संपन्न असं सगुण साकार पराक्रमी दैवत सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं केलं. समर्थ स्वतः सगुण उपासना करत होते आणि मग त्यांनी पण सगुण उपासना करायला सांगितली. मूर्तीपूजेचं महत्व सगळ्यांना पटवून दिलं आणि ह्या सगळ्या हनुमंताच्या असू देत, श्रीरामांच्या असू देत, श्रीकृष्णांच्या असू देत, तुळजाभवानीच्या असू देत, सगळ्या देवींच्या पराक्रमाच्या कथा त्यांनी त्या हरिकथेतून, त्या निरूपणातून सांगायला सुरुवात केल्या. हनुमंत, तुळजाभवानी, शिवाजी, रामचंद्रांसारखे असे राजे डोळ्यासमोर आले आणि आपोआपच समाज परिवर्तन व्हायला लागलं. मग दुसरं काय तर राजकारण. आता राजकारण म्हणजे जे प्रत्यक्ष राजकारण चाललंय ते शिवाजी महाराजांचं राजकारण चाललंय. समर्थांना कसं करायचं होतं, तर समर्थांना अप्रत्यक्ष राजकारण अभिप्रेत होतं. म्हणजे की मग ह्या समाजाला शक्ती त्यांची वाढवायची. राजकारणात म्हणजे राजकारण चालू असताना तुम्ही त्या सगळ्या लोकांशी कसं वागावं, राज्यात जे प्रत्यक्ष राजकारण आहे त्यांना कसं सहाय्य करायचं, हे सगळं त्यांनी राजकारणात त्यांनी शिकवलं. तिसरं काय तर सावधपण. सावधपण म्हणजे अखंड सावधानता पाहिजे. तुम्ही प्रपंचात असा, तुम्ही कुठल्या उद्योगधंद्यात असा, तुम्ही कुठल्या सेवेत असा, तुम्ही 24 तास सावधच राहिलं पाहिजे. नाही तर काय होईल, मग तुम्हाला कोणी येऊन कसंही फसवेल, काय करेल, अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही. असं समर्थांच्या महंतांनी सगळ्यांना बजावून सांगितलेलं होतं आणि तेही तसंच समाज प्रबोधन करत राहिले. आता राजा सुद्धा 24 तास दक्ष व्हावा, हे तर समर्थांनी सांगितलं. अखंड सावधानता प्रत्येकाने बाळगावी आणि या अखंड सावधानतेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. या सावधानतेमुळेच अफझल खान मारला गेला. या अखंड सावधानतेमुळेच शिवाजीराजे आग्र्याहून महाराष्ट्रात सुखरूपपणे परत आलेले आहेत. चौथा अत्यंत साक्षेप. साक्षेप म्हणजे काय तर प्रयत्नशीलता, सतत उद्योगशीलता, ह्याला म्हणतात साक्षेप. समर्थांना अजिबात आळस आवडायचा नाही. त्यांना आळस या शब्दाचाच तिटकारा होता आणि ते स्वतःच मुळात कायम उद्योगशील राहिलेले आहेत, सतत कार्य करत राहिलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीची प्रयत्न करा. तुम्ही देवांना नवस करा आणि आपली कामं करून घ्या, हे त्यांना कधी अजिबात चालायचं नाही. किंवा असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, हे तर त्यांना अजिबातच पटायचं नाही. अजिबात अरे नाही, तू जे काय करायचंय ते तुला प्रयत्न केलं पाहिजे आणि सारखं हेच माझं प्रारब्ध आहे, माझ्या नशिबात असेल तर असंच होईल, हे पण त्यांना आवडायचं नाही. म्हणून ते सांगायचं की सतत तुम्ही प्रयत्न करत जा, तर तुम्हाला याच्यात यश मिळत राहील. आता मग या चतुसूत्री बरोबर मग आता हे सगळं एवढं मोठं कार्य विस्तारत चालेल. आता स्वराज्याची निर्मिती झालेली आहे, तर मग हे सगळं त्यांनी, आता हे जे चतुसूत्री आहे, ही जी सगळी सामाजिक कार्य चालू आहेत, त्याला पण काहीतरी बैठक पाहिजे ना, त्याला पण काहीतरी आधार पाहिजे. ते काय असं हवेतच करण्यासारखं कार्य नाही किंवा मग ते भरकटल्यासारखं होईल. म्हणून मग काय झालं, तर ते सगळं रामदासी संप्रदाय, तो त्याचे प्रवर्तक आहेत रामदास स्वामी, म्हणून त्याला रामदासी संप्रदाय म्हणलं जातं, समर्थ संप्रदाय म्हणलं जातं. पण समर्थ काय म्हणायचे की हे स्वरूप संप्रदाय आहे आणि ह्याचे अधिष्ठित स्थान म्हणजे अयोध्येचा मठ आहे, त्याच्यामुळे मी काय याचं प्रवर्तक नाही. हे जे सगळं चाललं आहे ते रामरायासाठी करतोय, रामराया हे सगळं आपल्याकडनं कार्य करून घेत आहे. तर मग हे सगळ्याचा आधार काय, बैठक कशाची, तर ही संप्रदायाची. मग रामदासी संप्रदाय म्हणून किंवा संप्रदायाचे आचार विचार सगळे त्याच्यातून हे सगळं, त्या जडणघडणीतनं हे सगळं कार्य व्हायला लागलं. मग आता संप्रदाय, रामदास संप्रदाय म्हणताना मग या संप्रदायाची का उभारण्याची गरज पडली, तर
आपण ते बघितलेलंच आहे की तेव्हाची तत्कालीन म्हणजे तत्कालीन सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती, राजकीय स्थिती हे सगळं आपण बघितलं होतं. मग ती काळाची पार्श्वभूमी म्हणजे हीच पुन्हा रामराज्य यावे, राजकीय सामाजिक धार्मिक स्थिती यावर सगळी आधारित केला का आणि ह्याच्यावर त्यांनी समर्थांनी आधीच अभ्यास केलेलाच होता. आता ही राजकीय परिस्थिती काय होतं की सतत आक्रमण होत होती आणि सुखावं काय तर काही सर्वसाधारण पण नव्हतं, अशी सगळी समाजाची स्थिती झाली होती. धर्मांतर होत होती, सगळीकडे दहशत होती, सगळीकडे सक्ती होती, जुलूम होते, आपापसात लढाया चालल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ह्यात सगळ्यात स्त्रियांची विटंबना, अतिशय वाईट गोष्ट समर्थांच्या हृदयाला भिडत होती की अरे हे काय चाललंय या राज्यात, स्त्रियेची एवढी विटंबना आणि समर्थांचे एक अस्मानी सुलतानी संकट हे एक प्रकरण आहे. त्याच्यात त्यांनी काय वर्णन केलंय, किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती सुंदरा हाल होऊन गेल्या, किती शामुकी झाजी पाळविल्या विकल्या, अशी ही स्त्रियांची स्थिती होती. आणि समर्थांना या सगळ्यातनं सगळ्या प्रजेला बाहेर काढायचं होतं म्हणून हे एक कारण की संप्रदाय उभार का उभारला गेला, संप्रदायाची का गरज भासली. दुसरं म्हणजे सामाजिक स्थिती. तेव्हाची सामाजिक स्थिती कशी होती, सगळी व्यवस्था कोलमडली होती, समाज अतिशय अगतिक झाला होता की आत्महत्या हाच एका सगळ्यावर उपाय असावा, अशी काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि मग त्या सामाजिक स्थितीचं परचक्र निरूपण ह्यामध्ये समर्थाने असं वर्णन केलंय, पदार्थ मात्र तितुका गेला नुसता देशच उरला. म्हणजे काय, अन्न नाही, अंथरूण पांघरूण नाही, घर करायचंय, घर बसवायचंय तर तुम्हाला त्याची सामुग्रीच नाही, सगळी संपन्नता गेली. एक तर अतिपर्जन्य होतंय, नाही तर दुष्काळ होतंय, अशी तेव्हाची सामाजिक स्थिती होती. आणि धार्मिक स्थिती काय होती हो, धार्मिक स्थिती काय वेगळी होती. धार्मिक स्थिती चांगली ठेवण्याचं, ते धर्माचं सगळं काम करण्याचं कोणाचं होतं, तर ब्राह्मण वर्गाचं होतं. ब्राह्मण वर्गाचं काय चाललं होतं, ब्राह्मण धर्मच सगळा हरवत चालला होता. ब्राह्मण काय करत होते, ब्राह्मण पण एकमेकांची अनितीने काम करायला लागले होते. त्यांनाही ब्राह्मण रक्षावे आधारे ह्याचाच विसर पडला होता आणि सगळीकडं धर्माची घडी विस्कटलेली होती. देवालयांचा सगळा अनादर होत होता, देवालय सगळी पडत होती, पण आमच्या या ब्राह्मण वर्गाला काहीच वाटत नव्हतं. त्यांचं काम होतं या सगळ्या धर्माचं रक्षण करण्याचं, पण ते पण विसरत चाललेले होते. अशी सगळी यवनांचा सगळा अनाचार चाललेला होता. आणि पोर्तुगीज पण काय कमी नव्हते, पोर्तुगीज पण तेच करत होते. आणि मग हे सगळं जी परिस्थिती जी काय निर्माण झालेली होती, त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी त्यांनी समर्थांनी जे कार्य केलं, हे संप्रदायाच्या आधाराने हे सगळं कार्य केलं, या संप्रदायाची बैठक दिली. मग आता आपण बघितलं की समर्थांनी चतुसूत्रीद्वारे कार्य केलं, त्याला बैठक कशाची होती, तर संप्रदायाची बैठक होती. मग संप्रदाय हा कशावर आधारलेला होता, तर संप्रदायाचं आता आपल्याकडे तेव्हा त्या काळात आपल्याकडे 5 प्रमुख संप्रदाय मानले जातात. वारकरी संप्रदाय सगळ्यात जुना, त्याच्यानंतर नाथ संप्रदाय, महानुभव संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि मग हा समर्थ संप्रदाय, रामदासी संप्रदाय, स्वरूप संप्रदाय. असा अभ्यास आपल्याला केला तर आपल्याला हे सगळं समजतं. वारकरी संप्रदाय अजून पण पूर्ण अस्तित्वात आहे आणि त्यांचं काम पण उत्तम चाललेलं आहे. पण नाथ संप्रदाय, महानुभव संप्रदाय, दत्त संप्रदाय, काही गोष्टींनी ते मागे पडले, काही गोष्टी घडत गेल्या, त्याच्यामुळे त्यांना पुढे जाता नाही आलं, समाजावर त्याचा पूर्ण व्यवस्थित परिणाम नाही झाला. अशा वेळेस समर्थांनी रामदासी संप्रदायाचं प्रवर्तन केलं. मग ह्यांनी काय केलं, भागवत धर्माची जोपासना करत करत त्यांनी नवीन संप्रदायाकडे वाटचाल केली. भक्ती मार्ग त्यांनी अवलंबला, अध्यात्माला पण त्यांनी महत्व दिलं
आणि फक्त काय केलं की त्यांनी प्रत्येक गोष्टीला, त्या भक्तीला, त्या उपासनेला, ते देवताची उपासना करताना प्रत्येक गोष्टीला त्यांनी सामाजिक दृष्टिकोन दिला. म्हणून समर्थांच्या संप्रदायाचं कार्य वेगळं ठरतं आणि ह्या चारही संप्रदायांपेक्षा समर्थांचा हा रामदासी संप्रदाय हा वेगळंपण दाखवतो. आता हे संप्रदाय आहे आणि संप्रदायाने कसं काम केलं, तर संप्रदायांची दोन मुख्य तत्व होती. ते म्हणजे प्रबोधन आणि जसा विचार तसा आचरण. मग ह्या महंतांना त्यांनी प्रबोधन कसं करायचं, संघटकाची प्रबुद्धता कशी पाहिजे, कार्याची कार्यप्रेरकता कशी पाहिजे, हे त्यांनी त्या तत्वातनं सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. आणि जसा विचार तसं आचरण, म्हणजे नुसतं शिकवायचं काम करायचं नाही की तू असं कर, तू तसं कर, तुम्ही असं करा, तुम्ही असं करा. नाही, ते जे आचरण तुम्हाला जे शिकवायचं आहे ते पहिले तुम्ही आचरलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात जसा विचार तसे आचरण. पहिले तुम्ही त्याचा अनुभव घ्या, तुम्ही त्याची प्रचिती घ्या आणि मग तुम्ही सगळ्यांना पोचवा. हे झाली या संप्रदायाची दोन तत्व. आणि मग त्याची प्रमुख वैशिष्ट्य पण होती. त्याला वैशिष्ट्य काय होती, तो शुद्ध उपासना, विमल ज्ञान, वैराग्य, ब्राह्मण्य आणि गुरु महात्म्य. तुमची जी काय उपासना पाहिजे ती शुद्ध पाहिजे आणि मनापासून केली पाहिजे. मग तुम्ही हे श्रीरामचंद्र, हनुमान आणि तुळजाभवानी अशा शस्त्रधारी देवतांची तुम्ही उपासना करा. समाज प्रवर्तनासाठी ती गोष्ट अतिशय महत्वाची होती की जी या संप्रदायाद्वारे चालू होती. ज्ञान म्हणजे मग काय, आत्मज्ञान. तुम्ही स्वतःच्या मीला तुम्ही ओळखा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही सगळं ज्ञान प्राप्त करून घ्या. परमार्थ करायचा, आध्यात्मिक काम करायचं, हे सगळं करायचं तर तुम्हाला वैराग्य पाहिजे. त्या वैराग्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्ही ब्राह्मण्य जपा, ब्राह्मण्य रक्षावे आदरे. डॉक्टर शंकर अभ्यंकरांनी एक फार सुंदर वाक्य म्हणलंय की महंतांचा आचार, मठाची शिस्त, सात्विक व्यवहार यासाठी ब्राह्मण्य गरजेचे. म्हणजे ह्याच्यात जातीपातीचा कुठेच नाही. पण तेव्हा जी पूर्वीची जी कार्य होती, क्षत्रिय क्षत्रियाचंच काम करत होता, वैश्य वैश्याचंच काम करत होता, धर्माचं काम ब्राह्मणच करत होते. मग धर्माची जी अवनती व्हायला लागली त्याला ब्राह्मण जबाबदार होते. म्हणून समर्थांनी त्या ब्राह्मण्यावर जोर दिला. आणि पाचवं काय तत्व सांगितलं त्यांनी संप्रदायाने, की गुरु महात्म्य. गुरु हा पाहिजेच, परमार्थाला गुरुची आवश्यकता असते. आणि सद्गुरूंमुळे मग कुठला भवसिंधू तुम्हाला पार करता येतो आणि तुमच्या कार्याला, तुमच्या अध्यात्माला एक छान प्रकारची बैठक मिळते. म्हणून त्यांनी ते गुरु महात्म्य त्यांनी सांगितलं. आता मला एक सांगा की हे सगळं संप्रदाय सुरू झाला, हे महंत, शिष्य, मठाधिपती हे सगळे झाले. आता हे जेव्हा संप्रदायाचं काम सुरू करतात आणि हे ते जेव्हा सांप्रदायिक होतात हे शिष्य, तेव्हा काय करायला लागतं, समर्थांचं शिष्यत्व पत्करणं आणि समर्थांचं शिष्य होणं ही काय सोपी गोष्ट नाही. तर समर्थांनी 20 लक्षणं संप्रदायाची सांगितली आहेत. 20 लक्षणं म्हणजे काय होती, त्या कसोट्या होत्या. त्या महंतांना, त्या शिष्यांना त्या कसोट्यांमधनं उत्तीर्ण व्हायला लागायचं आणि मग त्यांना त्या संप्रदायात प्रवेश मिळाले. अर्थात त्याला काही अपवाद पण होते. म्हणजे काही आधी शिष्य झाले आणि मग त्यांनी संप्रदायाचं आचरण कसं आहे, आचार विचार कसे आहेत ते नंतर आत्मसात केलेले आहेत. अर्थात ते त्या त्या काळाच्या किंवा त्या त्या वेळेच्या गरजेप्रमाणे त्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि समर्थांनी अतिशय ती 20 कसोट्या, ती 20 लक्षणं फार छान सांगितलेली आहेत. ते म्हणतात, प्रथम लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे सांगणे अर्थांतर. आता लिहायला पाहिजे, आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, म्हणजे ही झाली साक्षरता. पण आपण काय लिहितोय, काय वाचतो हे तुम्हाला दुसऱ्यांना अर्थ समजावून सांगता आला पाहिजे, त्याचं अर्थांतर करता आलं पाहिजे. आशंका निवृत्ती ऐसी चौथी स्थिती, पाचवी प्रचिती अनुभवे. तुम्हाला जे कोणी शंका विचारला तर त्याचं तुम्हाला निरसन करता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही निरसन कराल तेव्हा आधी तुम्ही अनुभव घेतला पाहिजे, आधी तुम्ही त्याची प्रचिती घेतली पाहिजे आणि मग तुम्ही त्यानंतर सांगितलं पाहिजे. सहावे ते गाणे, सातवे नाचणे, टाळी वाजविणे, आठवे ते. आता आपल्याला आश्चर्य वाटलं, हे काय बाबा,
गाणं, नाचणं आणि टाळी वाजवणं हे आलं पाहिजे. हा काय प्रकार आहे? समर्थांचे शिष्य, समर्थांचे महत्व हे कीर्तनकार होते. कारण तेव्हा कीर्तन प्रवचनातनं सगळ्यात जास्त प्रबोधन केलं जायचं. मग कीर्तनकार, समर्थांना जो कीर्तनकार आहे तो कसा अभिप्रेत आहे हो, की तो टम्मासारखा उभा आहे, फक्त फार फार तर टाळ वाजवेल आणि तो सगळं निरूपण करतोय. समर्थांना हा कीर्तनकार अभिप्रेत नाही. त्याची देहबोली बोलली पाहिजे, त्याचे देहवरचे भाव समजले पाहिजे, त्याला गाणं म्हणता आलं पाहिजे, अतिशय सुंदर गाणं म्हणता आलं पाहिजे, त्याला नाचता आलं पाहिजे. आता नाचता आलं पाहिजे म्हणजे तिथं फक्त पदन्यास अभिप्रेत आहे बरं का. नाचतं म्हणजे इकडनं तिकडनं किंवा आता आपण नाचतो तसं अभिप्रेत नाहीये, पण पदन्यास झाला की त्याची बरोबर देहबोली पण त्याच्यातनं बोलायला लागते, त्या निरूपणाच्या प्रमाणे, अर्थाप्रमाणे. हे त्यांना अभिप्रेत आहे. आणि टाळी वाजवता आली पाहिजे, टाळ्या व्यवस्थित वाजवता आल्या पाहिजे. आता इथे त्यांना टाळी म्हणजे टाळ पण अभिप्रेत आहे, ते तर आलंच पाहिजे. 9वा अर्थभेद, 10वा प्रबंध, 11वा प्रबोध प्रचितीसी. अर्थभेद, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगता आला पाहिजे. प्रबंध म्हणजे काय, की तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता पहिलं जे आहे ते लिहिणे आणि वाचणे, ते साक्षरतेचं लिहिणे वाचणे बरं का. इथं जे आहे ते तुम्हाला लिखाण करता आलं पाहिजे. काय तुम्ही ग्रंथ लिखाण करताय, काय करताय, तर ते जे लेखन करता आलं आहे, तर तुम्हाला त्याचं प्रबोधन करता आलं पाहिजे आणि त्याची प्रचिती आधी घेऊन तुम्हाला ते नंतर तुम्हाला सांगायचंय. 12वे वैराग्य, 13वा विवेक, 14वा तो लोकराजी राखे. आता हे सगळं असताना तुम्हाला वैराग्य जपलं पाहिजे. वैराग्य तर समर्थ स्वतः मूर्तिमंत उदाहरण आहेत वैराग्याचं. आणि तसंच वैराग्य जरी तुम्ही प्रपंचात असला तरी तुम्हाला वैराग्य जपता आलं पाहिजे आणि तुम्ही वैराग्यानेच ते काम केलं पाहिजे. आणि हे सगळं करताना विवेक अतिशय महत्वाचा. समर्थांचं पहिल्यापासून विवेकावर अतिशय जोर होता, की तुमचा विचार आणि विचारला समर्थांनी प्रचंड पहिल्यापासून महत्व दिलेलं आहे. 14वा तो लोकराजी राखे. लोकांचं समाधान झालं पाहिजे, लोकांना तुम्ही समाधानी ठेवलं पाहिजे, असं समर्थांचा आग्रह होता. 15वे लक्षण ते राजकारण, 16वे ते जाणं अव्यग्रता. पण लक्षण पुढचं काय सांगतात, की तुम्हाला राजकारण करता आलं पाहिजे. राजकारण करता आले म्हणजे काय, दरबारात जाऊन तुम्हाला चार गोष्टी बोलायच्या, चार गोष्टी करायच्या असं नाही. तर ते प्रत्यक्ष राजकारण आहे, ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि सावधानता, तुम्हाला सतत सावध राहिलं पाहिजे. प्रसंग जाणावा हा गुण 17वा, काळ समजावा सर्वांठाई. प्रसंग तुम्हाला जाणता आला पाहिजे, काळ काय आहे, वेळ काय आहे, प्रसंग काय आहे, याचे तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला चाललं पाहिजे, असं ते म्हणतात. 18वे लक्षण कृती उदासीन, लोलंगता जाणं तेथे नाही. म्हणजे काय, तर उदासीन म्हणजे काय, अलिप्तता. उदासीन म्हणजे तुम्ही उदास राहा आणि काम करा असं नाही. उदासीन राहा म्हणजे हे सगळं करताना, तुम्ही लोकांमध्ये मिसळताना, तुम्ही प्रबोधन करताना तुम्ही त्यांच्यात राहा, पण तुम्ही अलिप्त राहा. हे खूप अवघड आहे आणि पण समर्थांनी ती शिकवण दिली सगळ्यांना, की तुम्हाला अलिप्त राहूनच हे सगळं काम करता आलं पाहिजे. आणि लोलंगता म्हणजे आसक्ती. तुम्हाला कसलीही तुम्ही आसक्ती ठेवायची नाही. संप्रदायाचं काम करताना कशातही अडकायचं नाही, कुठल्याही मोहांमध्ये अडकायचं नाही. 19वे चिन्ह सर्वांशी समान, राखे समाधान ज्याचे त्याचे. सगळ्यांशी समान वागणूक पाहिजे. कोणी गरीब असू देत, श्रीमंत असू देत, दुष्ट असू देत, काही असू देत, पण सगळ्यांशी सारखं वागता आलं पाहिजे. त्यांना वेळोवेळी त्यांना क्षमा करता आली पाहिजे. असं ज्याचं त्याचं समाधान करता आलं पाहिजे. कोणी तुमच्याकडे काही मदत मागितली, कोणी तुमच्याकडे काही विचारणा केली काय, तर तुम्हाला त्यांचं समाधान करता आलं पाहिजे. 20वे लक्षण राम उपासना, वेद लावी जन भक्ती रंगे. शेवटचं 20वं लक्षण त्यांनी काय सांगितलंय, की हे सगळं करत असताना रामाची उपासना ही झालीच पाहिजे. तुम्हाला वेद लावले पाहिजे, जनाला सगळ्यांना त्याचा वेद
म्हणजे त्यांना त्याचं वेड लागलं पण त्यांना करता आलं पाहिजे, हे सगळं समर्थांना अभिप्रेत होतं. आणि आता पाहायला गेलं तर आपण याचा अर्थ बघितला, पण प्रत्यक्षात तसं राहायचं आणि तरच संप्रदायात समर्थांच्या शिष्यांना प्रवेश मिळायचा. समर्थांनी ह्याच्या व्यतिरिक्त अनेक त्यांच्या परीक्षा घेतलेल्या आहेत, त्यांचे कसोट्या घेतलेल्या आहेत आणि मगच त्यांना संप्रदायात प्रवेश दिलेला आहे. मग आता हे जे सगळं संप्रदायाचं कार्य बघितलेलं आहे, हे कसं होतं, हे असं तसंच होतं का हो? नाही, त्याला प्रत्येक गोष्टीला आधार होता, त्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली शिकवण होती आणि हे असे त्यांचे शिष्य आणि हे त्यांचे महंत समाजात वावरत होते आणि सगळं त्यांचं कार्य करत होते. आणि आता संप्रदायाची मग दैवत काय होती? तर श्रीरामचंद्र का? तर ते पराक्रमी होते, आदर्श होते. आपण ते आता नेहमीच एक स्तोत्र आहे, तो त्याच्यात काय म्हटलं आहे, आदर्शांचा आदर्श राम. काय हो, काय म्हणावं, आदर्शांचाही आदर्श राम. त्याच्यातूनच रामचंद्र किती आदर्श व्यक्ती होते हे आपल्याला समजत होते. मर्यादाशील पुरुषोत्तम म्हणून श्रीरामचंद्रांची ख्याती होती. त्यामुळे त्या पराक्रमी दैवत त्याचं समर्थांना नेहमी आठवण होती आणि त्यांची उपासना अभिप्रेत होती. ते आदर्श होते त्यांचा. हनुमंत हनुमंत पण का हो? कारण हनुमंत श्रीरामचंद्राने एवढाच पराक्रमी होता, आचाट शक्ती होती त्याच्याकडे, तो शक्तिशाली होता, युक्तिशाली होत्या. जर का आपण हनुमंतांच्या कथा ऐकल्या असतील तर त्यांनी किती युक्त्या केल्या असतील आणि काय शत्रूचा संहार केला असेल, श्रीरामचंद्रांना सहाय्य जे काय केलं असेल त्याच्यातून त्यांच्या कशा कशा युक्ती होत्या हनुमंताच्या त्या आपल्या लक्षात येतात. आणि अतिशय बुद्धिमान होते, बुद्धिशाली होते. त्यामुळे समर्थांनी सांगितलं की त्याचा आदर्श ठेवा. आणि तुळजाभवानी म्हणजे ठोसर घराण्याची आणि भोसले घराण्याची दोन्ही मुख्य या महत्वाच्या घराण्यांची ती कुलस्वामिनी होती. आणि मग ही कशी होती ही तुळजाभवानी? तर अन्यायाविरुद्ध लढणारी होती, शस्त्रधारी होती, सगळे आयुध होती तिच्याकडे आणि ती राक्षसांचा असुरांचा संहार करणारी होती. म्हणून ती दैवत म्हणून समर्थांना अभिप्रेत होती. अशी ही 3 दैवत समर्थांनी संप्रदायाच्या समोर ठेवली होती. आता संप्रदायाचं तत्वज्ञान, प्रत्येक संप्रदायाचं तत्वज्ञान असतं. मग त्या काहीतरी तत्वज्ञान पाहिजेत की त्या तत्वज्ञानाच्या आधारे तुम्ही एवढं सगळं सामाजिक कार्य कराल, सगळ्याला तुम्ही सहाय्यभूत व्हाल, जे काय सगळी चांगली कार्य चालले आले. तर ते काय, तर संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते असं काही पटकन सांगण्यासारखं नाही. ते जे तत्वज्ञान आहे ते दासबोध ग्रंथात लिहिलेलं आहे. दासबोध ग्रंथ वाचला की संप्रदायाचं संपूर्ण तत्वज्ञान आपल्याला समजतं. मग आता हे संप्रदाय, जेव्हा तुम्ही संप्रदायाचं कार्य करता, तुमची काही अधिष्ठानं आहेत, मग अशी काहीतरी स्थळं आहेत ना की तुमची ती तीर्थक्षेत्र आहेत की तुम्हाला तिथं जायला पाहिजे किंवा तुम्हाला तिथं गेल्याने तुम्हाला आनंद वाटेल, समाधान वाटेल. मग ही अशी संप्रदायाची तीर्थक्षेत्र कुठली कुठली मानली जातात? तर सज्जनगड आहे, चाफळ आहे, शिवथरगड आहे, जाम समर्थांची जन्मभूमी ती आहे आणि 11 मारुती आहे. जे 11 मारुती आहे ते पण समर्थांची सगळी आवडती स्थाने ते स्वतः त्यांनी सगळे स्थापलेले आहेत. मग ही संप्रदायाची तीर्थक्षेत्र आहेत. हे असा हा रामदासी संप्रदाय आणि इतर संप्रदायांपेक्षा त्याची उभारणी वेगळी आहे, त्याची बैठक वेगळी आहे, त्याचे आचार विचार वेगळे आहेत, त्याच्या कसोट्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यांचं कार्य पूर्णपणे इतर संप्रदायांपेक्षा वेगळं आहे. हे जर का समर्थांचं सगळं कार्य जर का आपण बघितलं तर ते आपल्या लक्षात येतं. म्हणजे समर्थांनी हे कार्य असं तसं केलेलं नाहीये. प्रत्येक गोष्टीला बैठक होती आणि ती बैठक, मुख्य म्हणजे ती बैठक ही त्यांचा संप्रदाय आणि ह्या संप्रदायातनं त्यांनी कार्य केलं सगळं. आणि कसं कार्य केलं हे आपल्याला पुढे पण अजून बघायचंच आहे की प्रत्यक्ष मठ निर्मिती काय झाली, मठांनी काय कार्य केलं आणि त्यांच्या महंत कोण कोण होते आणि त्या महंतांनी कसं कार्य केलं होतं. मग हे केलं की आपण जे समर्थांबद्दल, समर्थांचं शुकासारे वैराग्य
वसिष्ठांसारखे ज्ञान आणि वाल्मिकींसारखी मान्यता आणि हे कसे आमचे सद्गुरू आहेत हे आपल्याला आपोआप समजत जातं. म्हणजे त्याचं वेगळं निरूपण आणि त्याचे वेगळे दाखले द्यायची गरजच नाही. तुम्ही समर्थांचं नुसतं चरित्र आणि त्यांचं कार्य एकदा समजावून घेतलं की ह्या श्लोकाचं निरूपण आपोआप होते. त्याला कुठलेही इतर पुराणातले दाखलेच द्यायला लागले नाहीत. एवढे आमचे समर्थ परिपूर्ण आहेत. जय जय रघुवीर समर्थ. आजची सेवा इथं समाप्त करीत आहे. जे काय सांगितलं आहे मी ते आपण सगळ्यांनी गोड मानून घेतला असेल याची जय जय रघुवीर काय समर्थ. आहे. अल्पमतीने मी ते जय जय रघुवीर समर्थ. छान सांगितलं. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. अ, बाकीच्यांच्या प्रश्नाकडे मी येतेच, पण माझा एक असा प्रश्न आहे की मी प्रवचनात बऱ्याच वेळा सांगतो की समर्थ सगळ्या मठाधिपतींची एक आपण काय म्हणू मीटिंग म्हणूया की बैठक एक घेत हो. असत. तर त्याचे काही मग पुरावे आपल्याला मिळतात का तसे की बैठक अ, होत होती आणि त्याचे काही त्याच्यामध्ये काय घडत आहे ह्याचं काही रेकॉर्डिंग म्हणा हो, किंवा काही? याचे उल्लेख आहेत. अच्छा. समर्थांनी आपल्या सर्व शिष्यांना, सगळ्या मठाधिपतींना आणि त्या महंतांना हा. त्यांनी आज्ञाच दिली होती की एक ठराविक काळाने सगळ्यांनी एकत्र आधी सगळे भेटायचं. चाफळला जमत होते, आधी सज्जनगडला जमत होते आणि अच्छा. ज्यांनी त्यांनी आपल्या मठाचा अहवाल द्यायचा आहे अहवाल द्यायचा. आणि मग त्याच्यातनं काय कमी जास्त काही करायला हवे आहे का किंवा कुठं काही गोष्टी चुकतायत का काय हा सगळा अहवाल म्हणजे समर्थांनी मठ दिला ताब्यात आणि आता तू असं तुझं नाही. कार्य कर बाबा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असं आता नाही. तू कर, असं नाही. हे जे काय तुम्ही करतायत ते सगळं माझ्यापर्यंत यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मठाधिपती संमेलन अजूनही होतं. हो, अशा आता होतं 3 त्याचे संमेलनाला मी उपस्थिती लावलेली आहे. हो, हो. अर्थात तेव्हा सर्व दूरचे यायचे. आता काही जे मठ खरेच कार्यरत आहेत अ, तिथले. ते मठाधिपती खरंच येतात. आम्ही ते सगळे एकत्र येतो. जो तो आपला अहवाल सादर करतो आणि त्यांना काही त्याच्यातनं त्या संमेलनातनं आवाहन करायची असेल तर ते केली मठाधिपती जातात. करतात. म्हणजे ही खरंच विलक्षण गोष्ट गोष्ट आणि आहे. हो. म्हणजे मग समर्थांनी हे खरंच केलं का असं जी कोणालाही शंका आली ना तर त्यांनी या मठाधिपती संमेलनाला यावं. नाही, म्हणजे अशासाठी हा प्रश्न मी विचारला की त्याच्यामधले ऐतिहासिक संदर्भ आपल्याला लिखित स्वरूपात सापडतात असे की आहेत अहवाल. कल्याण स्वामींच्या, उद्धव स्वामींच्या चरित्रांमध्ये किंवा त्यांचे जे ग्रंथ आहेत हा. तर त्याच्यात हे उल्लेख केलेले आहेत की हे अच्छा. सगळेजण एकत्र येत आहेत म्हणून. कारण आणि समर्थांनी प्रवचनांमध्ये ते हे. पायंडाच तो पाडला होता हा. की हा. अर्थात तेव्हा हे आता दरवर्षी जमतात पण आता आपल्याला काय आहे, आपल्याला ट्रेननी जायचं असतं, बसनी जायचं असतं, आपण पटकन कुठल्याही राज्यात पोहोचतोय. पण तेव्हा नव्हतं. मग तेव्हा त्यांना सोय येण्यासाठी नव्हती. जाण्यासाठी वेळ असावा आणि तेव्हा त्यांच्या ते दिवस निश्चित केलेले असाय की ह्या दिवशी तुम्हाला यायचं एकत्र आहे. जमायचं. हा तेव्हाचं जे म्हणजे दळणवळणाची काही साधनं नव्हती आणि पण पण आम्ही सगळे जेव्हा मठाधिपती. प्रवचनांमध्ये सांगतो ही गोष्ट तर हो हो म्हणजे हो. आपल्याला एक तो हे पाहिजे की कोणी विचारलं तर आपल्याला लिखित स्वरूपाचा त्याचा हे आहे पुरावा आहे हे सांगता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी प्रामुख्याने विचारलं मी. छानच झालं. आणि मी नक्की तुम्हाला तो पुरावा जिथं कुठं लेखी लिहिलेला असेल. अर्थात मी म्हणजे आता मला नक्की त्या ग्रंथाचं नाव आठवत नाहीये पण हे मी माझ्या प्रबंधात नमूद केलंय म्हणजे आणि केलेलं आहे मी म्हणजे शोधलेलं नक्की आहे. ते शोधलेलं आहे. आता मला ते 100%. मी त्या ग्रंथाचं आत्ता माझ्या नाव नाही नाही लक्षात नाही, येत. काहीच पण हरकत नाही. हे हो हा, हो. म्हणजे विचारण्याचा उद्देश एवढाच होता की आम्ही जेव्हा प्रवचनांमध्ये सांगतो तर त्याला आपल्याला बेस हवा म्हणून बाकी काही अगदी उपयोग नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हो हो हो. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. आपल्या उपस्थित मित्रमैत्रिणींमधून कोणाला काही विचारायचंय का? मला हा प्रश्न तुम्हाला कारण कधीचा विचारायचाच होता. चला. नाही ते
अजून ते चालू आहे म्हणजे त्याला हो, हो, नक्कीच हो, हो, हो. पण म्हणजे आधारच आम्हाला आहे तो. कसं की सांगताना, आणि मी नेहमी त्या गोष्टीवर भर देते की मी जी गोष्ट सांगणार आहे ती मला कुठेतरी लिखित स्वरूपात ग्रंथांमध्ये मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे हो हो अ, हो हो. ह्याचा उल्लेख आहे. आणि आम्हाला लेखी उल्लेख सापडल्याशिवाय आम्हाला पुढे जाताच येत नाही. नाही, नाही, ते प्रबंधात तर तुम्हाला त्याचा पुरावा दिल्याशिवाय पुढेच जाता येत हो, नाही. आम्हाला अगदी बरोबर. मनाचं काही लिहिता आलं नाही नाही, म्हणजे नाही, जेव्हा आम्ही ते लिहितो तेव्हा पहिलं आम्हाला ते आधारभूत पहिलं आम्हाला द्यावं आधार लागतं. शोधायला लागतो आणि त्याच्यावर आम्ही ते लिहितो. हो. आम्हाला मनाचं किंवा कोणी असं सांगितलं कोणी तसं सांगितलेलं म्हणजे तुम्ही नाही, नाही, तुम्ही असं एवढ्या आपण अभ्यासक आहात. तुम्ही नाही, नाही, असं प्रबंध काही नाही. वाचले असतील तर तुम्ही ते सगळे संदर्भ वाचले असतील का म्हणजे त्यांना काय नाही, म्हणतात आपण लेखक कोण छोटे प्रकाशक छोटे. कोण कुठल्या पानावर कोणी हो, लिहिलंय हो, एवढं सगळं त्यांना द्यावं लागतं. लागतं. आणि हो प्रश्नच नाही हो ना, कारण त्या प्रबंधावर अभ्यास करणारे लोक असतात, हो. त्याच्यामुळे त्याचे त्याच्यामुळे पुरावे हे आपल्याला निश्चित आहे की याला आधार आहे. आहे, आहे. लेखी आधार आहे याला. हो येस, हो येस, हो. येस. आपण भेटू तेव्हा नक्की घेऊन या आठवणीने. ती हो, नक्की नक्की. चालेल, चालेल. कीर्तन शिबिराला भेटणार आहोतच आपण. आता हो, थांबूया. कोणाचा प्रश्न दिसत नाहीये. आणि पुढच्या पुढच्या शुक्रवारला आपलं शुक्रवारी थोडंसं, हा नाही, थोडंसं डळमळीत आहे, कारण हरिदास गुरुजींची मानसपूजेचं शिबिर आहे त्या दिवशी. बरं. त्याच्यामुळे मला कितपत सगळं मॅनेज करणं जमणार आहे, जरा शंका वाटते. त्यात नाही कोणी करणारं म्हणजे जबाबदारी घेणारं, किंवा तुम्हाला मी लिंक शेअर करून तुम्हाला करावं लागेल, असं आपण काहीतरी ठरवूया आणि हो, त्याप्रमाणे 5 तारखेचा करूया. काही हरकत नाही. चालेल, हो हो, चालेल, चालेल. जय नक्की जय नक्की. रघुवीर समर्थ. जय गुरुवीर समर्थ. धन्यवाद. धन्यवाद.